दुष्प्रधान होतं. या 4-5 वर्षात बाई बोलून देत नाही अजिबात. हे नवरा कटाळून जाते घरातून निघून. तर सगळ्या सिस्टम चालू झालं. मी आमच्याकडचं सांगतो शहरातलं. कदाचित तुम्ही कष्टाळू बायका असेल, बडबड नसेल कमी करीत असेल, मला माहिती नाही त्या सिस्टममध्ये, म्हणून थोडंसं बदलावं लागेल आपल्याला. शेतीचे पॅटर्न बदलायचे आपल्याला, बाकी काही करायचं नाही. आणि महादेव कोगनुरे साहेब आणि ओम हे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही 10 मिनिटं चर्चा करणार आहे. या चर्चेतून 100% इथल्या 5000 शेतकऱ्यांना आणि 500 बायकांना कायमस्वरूपी रोजगार कसा मिळेल त्याच्यावर आपण एक रोल मॉडेल उभं करू. कारण प्रत्येकाच्या घरात पैसे आले पाहिजे. पैशाशिवाय नाही चालणार. मदती किती लोक करणार आहे आणि मदतीने काय होणार आहे. मी पाहिले तर सरकार दरबारी या 2 वर्षामध्ये 4 वेळा नैसर्गिक आपत्ती आली. शेतकऱ्यांना आपत्तीमध्ये नुकसान झालं 2.5 लाख रुपयाचं आणि त्याचा चेक निघाला 2,500 रुपयाचा. पाहिला त्याचा जाणे येण्याचा खर्च तरी निघाला. पण तुम्ही वाट बघून असता आता सरकार काहीतरी देईल, सरकार काहीतरी देईल. ते काही देत नसते. त्यांना आहे का वेळ द्यायला. पळवपळीच्या राजकारणामध्ये लय अवघड झाले हो सगळं. त्यांना वेळच नाही आपल्याकडे लक्ष द्यायला, म्हणून बदलावं लागला. आता आपल्यासाठी जगू. आता जगाचं मला माहिती नाही. आपल्यासाठी जगू. आपल्यासाठी एक नियता आहे की, बरोबर ना. त्यांनी सांगितलं मी नियता नाही, मी तुमच्यासारखा तरुण काय ते पार अगदी मातीत हात घालून काम करायला तयार आहे. असली माणसं चालणार ना आपल्याला. आपल्यातलंच वाटलं पाहिजे. ते नेता झालं तुम्हाला माहिती आहे, ते आपल्याकडे बघतच नाही. असं व्यक्तिमत्व आपल्यासाठी पाहिजे की जे आपल्याला असं वाटलं पाहिजे माझ्यातलंच आहे. तीच ताकद त्याच्या 2-3 जण जे बोलल्याने त्यांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे आली की आपल्यातलाच वाटलं पाहिजे. ते काम आपल्याला करता येईल. काही काळजी करू नका. त्याचा नेतृत्व ही लोक करतीलच. आणि कुठलंही नेतृत्व करू द्या, आपल्याला मदत करणारं नेतृत्व असलं की बाद झालं आपल्याला या सगळ्या सिस्टममध्ये. म्हणून आता आपल्याला शेतीमध्ये खूप बदल करायचे. पाणी कमी आहे, कमी पाण्यावरचीच शेती करायची. कशाला लय पाण्याची शेती लावता. कुणी सांगितलं तुम्हाला लय पाणी लागतं शेतीला. शेतीला पाणीच लागत नाही, ओलावा लागतो, मॉइश्चर लागतं फक्त. कुणी सांगितलं शेतीला पाणी लागतं. गैरसमज आहे तुमचे. 1.5 एकरवाल्यांनी 6 इंची पाईपलाईन आणली, 1.5 कोटी खर्च केला आहे. 50 वर्ष झालं ते कर्ज फिटलं नाही अजून 1.5 कोटीचं. शेवटी जमिनीचा लिलाव झाला. कशाला एवढी पाईपलाईन आणली येड्या. तुला अक्कल नाही शेती कशी करायची. ज्याला अक्कल आहे त्यानेच खर्च करा, ज्याला अक्कल नाही त्याने खर्चही करू नका. नाही खर्च करतोय त्या बँका बुडून टाकल्या आणि सरकारच्या मागं रोज लागले. तर पुढाऱ्यांना पण फिरून देईना. बिचाऱ्यांनी काय काय करावं आता त्या सगळ्या सिस्टममध्ये. म्हणून आपल्याला बदलता येईल का तो विचार करा. आपल्यासाठी जागा ना आता जगासाठी जगणं बाद झालं. खूप छान पद्धतीने नवरा बायकोनी दोघांनी काम करायचं शेतामध्ये. नवऱ्याने शेतीत काम करायचं आणि बायकोनी भाजीपाला, धान्य, दूध आणि फळाचं विक्रीचं काम करायचं. 5 दिवस शेतात काम करायचं आणि 2 दिवस विक्री करायची. रोज विकायला नाही जायचं. त्याला बोंबलत पाठी घेतली की बसला रस्त्यावर बसण्यावर तर लई जोर आपण आहे ना. चपला बुटं कुठनं खरेदी करता तुम्ही सगळे लोक. एअर कंडिशन शोरूम मधून आहे ना. चपला बुटं एअर कंडिशन शोरूम मधून खरेदी करताना आणि भाजीपाला रस्त्यावरून. आपल्या बापाने केलं का. चपला बोटं काय खायची का. त्याला कशाला एसी शोरूम पाहिजे हो चपला बोटांना. टॉयलेटमध्ये तेच घालायचे, बाईच्या गोठ्यात तेच घालायचे आणि ते एसी मधून घेते. आणि जी गोष्ट पोटात जाणार आहे ती रस्त्यावरून घेतोय आपण. ते असं नाक पुशितंय, त्याच्यावर पडतंय, बगलत खाजीवतंय, त्याच हाताने भाजी देतंय, अजून कुठली तरी जागा खाजीवतंय, त्याच हाताने पाणीपुरी फोडीतंय. किती दिवस चालणार आहे आता. हे खायचं बंद करा. हे सगळे आजार त्याच्यामुळे रस्त्यावर खात आहे. 77 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून तरी रस्त्यावरच खात आहे. म्हणून जे काय खाणं तयार करू बायकांना त्याला स्वच्छ पॅकिंग करायचं. तुम्ही पण ग्लोव्ज घालायचं, टोप्या घालायच्या, केस पडू नये त्याच्यात. तुमची केस तर सगळीकडे करा. कशाची भाजी का केस आहेत. कारण आता फॅशनेबल झाल्यात ना बायका. पूर्वी जरा बरं होतं त्या सगळ्या सिस्टममध्ये. म्हणून बदलायचं. सुंदर पद्धतीचे त्याला पॅकिंग असलं पाहिजे. त्याच्यासाठी महादेवजी तुम्ही आणि तुमचा सुशिक्षित समाज आपल्याला समोर लागणार आहे. काही चांगली माणसं लागणार आहे. एक सुंदर पॅक हाऊस करायचं. आजूबाजूच्या सगळ्या परिसरामधून शेतकऱ्याचा जो काय माल येईल तो विकत घ्यायचा. त्याला सांगायचं दादा तुला खर्च किती आलाय. तुला 10 रुपये खर्च आलाय ना, तुला 20 रुपये घे. आणि तो 20चा माल 40ने विकायचं काम आपण करू. 20चा 40नेच विकायचा, 100ने नाही. म्हणजे महाग पण होईल. शेतकऱ्याला 10 रुपये खर्च आहे, त्याला 20 दिले म्हणजे 100% मार्जिन शेतकऱ्याला दिले. शेतकऱ्याचा विषय संपला ना. आणि तिथंच थोबाडा बंद करायची 20मध्ये. नाही तर म्हणणार त्यांना 40 द्या. मग ते कर काम. ते काम नाही करायचं पण पैसे 40 पाहिजे. असं काय मिळणार नाही. त्या 40मध्ये मग तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रोज फिरणाऱ्या गाड्यांचं डिझेल आहे, ड्रायव्हर आहेत, महिला बचत गटाच्या महिला आहेत. त्या 20 रुपयामध्ये त्यांच्यासाठी रोजगार निर्माण करतोय आपण.
आणि जी संस्था चालवताय त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरचं भाडं बिडं लाईट बिल हा खर्च घ्यायचा. नाही तर संस्था बंद पडल्या तर परत सगळेच लोक बंद पडतील. 100% 2000 शेतकरी आणि 500 महिला सहज या सिस्टममध्ये काम करतील. किती मिळतील तुम्हाला माहिती आहे महिलांनो? तुमच्या घरात तुमच्यासाठी 3 ते 4 लाख रुपये दरवर्षी येतील एक महिला, आणि एक पुरुष 3 ते 4 लाख रुपये कमवतो. 7-8 लाख रुपये घरात आले, किती सुंदर कुटुंब जगत. काही का कोणाकडे पीक मागायला जायची गरज. रेशन कार्ड घेतलं, आधार कार्ड घेतलं की चालली बोंबलत तहसीलदाराच्या दारात आणि तलाट्याच्या दारात. आईला किती दिवस जायचो. त्यांच्या प्रॉपर्ट्या वाढतात आणि आपले उमरे झिजले, चपला झिजून गेले. काही जाऊ नका, ते काही तुमच्यासाठी काम करणार नाही, त्यांना तुमच्यासाठी पगारच दिला जात नाही. तुमच्या 4 पिढ्यांची 20 पिढ्यांची व्यवस्था करण्यासाठी पगार दिला जातो. तुमच्यासाठी कोणी सांगितलं पगार? तुमच्यासाठी कोणाला वेळ नाही आणि पगार पण तुमच्यासाठी नाही. आपण फक्त म्हणायचं आम्ही भारतीय देशाचे नागरिक आहोत, बस एवढाच कार्यक्रम गप्प बसायचा आहे. तर सगळ्या सिस्टम तुम्ही बघताय, अनुभवताय अनेक वर्षापासून. आता बदलायचं.